आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जय हिंद मित्रांनो, मी प्रताप गवई आणि आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। सध्या आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील आलपल्ली या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी एफडीसीएमचे जे क्वार्टर्सचे काम सुरू आहे ते गेल्या मागील 3 वर्षापासून काम सुरू आहे। सांगण्यात असं आलेलं आहे की या ठिकाणी जो ठेकेदार आहे, जो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला 1 वर्षाची मुदत बांधण्याकरिता मिळालेली होती। मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम वारंवार वाढत जात आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की 2023 पासून हे काम सुरू आहे आणि आज 2026 सुरू आहे। आपण माझ्या मागे बघू शकता, हे जे क्वार्टर्स आहे, हे क्वार्टर्स कुठल्याही अधिकाऱ्याचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाही आहे। हे क्वार्टर अशा व्यक्तींचे आहे ज्या वनमजुरांचे आहे, ज्या फॉरेस्टरचे आहे, ज्या गार्डचे आहे, जे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जुन्या क्वार्टरमध्ये राहतात। आणि आता आपल्याला माहितीच आहे काही दिवसातच पावसाळा सुरू होणार आहे आणि या पावसामध्ये या वन विभागाच्या या क्षेत्रामध्ये जे विषारी साप आहे किंवा इतर कुठल्या गोष्टी आहे त्यांच्या त्या क्वार्टरमध्ये जातात आणि जीवांचा नेहमी धोका असतो। आणि आता मागच्या महिन्यातच इथंच एका मुलाला मण्यार साप चावून त्याचा मृत्यू झाला होता। सांगण्यात असंही आलेलं आहे की डिपार्टमेंटकडे या कामासाठी पैसा येऊन पडून आहे। संबंधित ठेकेदाराला पण आतापर्यंत 1 कोटी रुपये मिळालेला आहे कामाचा आणि इथून पुढच्या पण कामाचा पैसा डिपार्टमेंटला पडून आहे। तरी पण संबंधित ठेकेदार हा जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून हे काम पुढे ढकलत आहे आणि जाणून या कामात विलंब करत आहे। आता या सर्व प्रकारावर आम्ही संबंधित जे इथं एफडीसीएमचे जे अधिकारी आहे त्यांच्याशी पण चर्चा केलेली आहे, राजपूत साहेब। त्यांनी पण हे सांगितलेलं आहे की आतापर्यंत आम्ही यांना बरेच फोन केले, बरेच नोटिसा पाठवल्या, बरेच पत्रव्यवहार केलेला आहे, पण संबंधित कॉन्ट्रॅक्टरचा, ठेकेदाराचा अद्यापही कुठलाही आम्हाला रिप्लाय मिळाला नाही आहे। आणि येत्या काळात जर संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण करून दिले नाही तर त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट करणार आहोत आणि पर दिवसाच्या म्हणजे पर डेच्या हिशोबानं त्या संबंधित ठेकेदारावर 5,000 रुपये रोजचा दंड पण आकारणार आहोत। आता पाहण्यासारखे असे आहे की वनमजूर झाले, गार्ड झाले, फॉरेस्टर झाले, यांचे हे टोटल 12 कुटुंब या ठिकाणी राहणार आहे। आणि जर येत्या पावसात पण हे क्वार्टर झाले नाही, तयार झाले नाही, तर त्यांनी राहावं तरी कुठं? त्यांचे छोटे परिवार घेऊन, फॅमिली घेऊन, मुलं बाळं घेऊन अशाच जुन्या क्वार्टरमध्ये जर ते राहिले तर त्यांच्या जीवाला नेहमीच धोका होणार आहे। आम्ही आपल्या नॅशनल सर्कल न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला इथून पुढची पण बातमी दाखवत राहू आणि या ठेकेदारावर काय कारवाई होते हे पण तुम्हाला सांगू। धन्यवाद।